मित्रांनो, हरे कृष्ण. मित्रांनो, एखादा व्यक्ती जर खूपच सुंदर असेल, दिसायला देखणा असेल, खूप चिकना असेल, तर तो चांगला आहे असं मूल्यमापन कधीच करायचं नसतं. त्याची सुंदरता, त्याचं चांगुलपण कशात पाहिजे, त्याचे चांगुलपण, त्याची सुंदरता त्याच्या विचारामध्ये असली पाहिजे, त्याच्या वाणीमध्ये असली पाहिजे, त्याच्या संस्कारामध्ये ती सुंदरता दिसून आली पाहिजे, त्याच्या सवयीमध्ये ती सुंदरता दिसून आली पाहिजे, त्याच्या चारित्र्यामध्ये ती सुंदरता दिसून आली पाहिजे. तेव्हा तो सुंदर आहे असं समजायचं. म्हणजे एखादा व्यक्ती जर खूप सुंदर असेल, दिसायला देखणा असेल, तर तो खूप चांगला आहे असं काही समजायची गरज नाही. तर तो चांगला कशामध्ये पाहिजे? त्याच्या विचारामध्ये, त्याच्या वाणीमध्ये, त्याच्या सवयीमध्ये, त्याच्या संस्कारामध्ये आणि त्याच्या कर्मामध्ये तो सुंदर असला पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये हे सांगितलं. एखादा देखणा असेल म्हणजे त्याला सुंदर म्हणू नका, चांगला म्हणू नका. त्याचे विचार, त्याच्या कल्पना, त्याच्या भावना, त्याचा विश्वास, त्याचे ॲक्शन, त्याच्या सवयी, त्याचे संस्कार, त्याचं चारित्र्य, त्याचे कर्म हे चांगले असले पाहिजे, हे सुंदर असले पाहिजे. हे भगवद्गीतेमध्ये सांगितलं मित्रांनो.